प्रमाणे विरोधकांची आणि इंडी ब्लॉकच्या नेते मंडळींची रडारड सुरू झालेली आहे. संजय राजाराम राऊतला निवडणूक आयोग हा भारतीय जनता पक्षाचा एक्सटेंडेड हात हे आता 2024 ला आठवलं. 2014 आणि 2019 ला जेव्हा उद्धव ठाकरे हे एनडीए मध्ये होते तेव्हा त्यांना कुठेच वाटलं नाही की निवडणूक आयोग हे भाजपचा एक्सटेंडेड हात आहे जो भाजपला मदत करते. आता जेव्हा विरोधकांच्या खांद्याला खांदा बसून रडण्याची वेळ आली, उद्या पराभव निश्चित झालेला आहे, त्यामुळे लगेच मग शेवड्या मुलांसारखी ही रडारड सुरू करायची. आदरणीय मोदी साहेब हे काय 2024 ला ध्यान करण्यासाठी बसले नव्हते. 2019 ला पण केदारनाथकडे जाऊन त्यांनी ध्यान केलेला. मग तेव्हा उद्धव ठाकरे संजय राजाराम राऊतनी त्याच्यावर आक्षेप का घेतला नाही, का वाटलं नाही का हा निवडणुकीच्या आचारसंहितेचा भंग आहे? कारण का तेव्हा मोदी साहेबांच्या आशीर्वादामुळे तुमचे 18 निवडून येत होते, खासदार निवडून येत होते. मोदींचा फोटो लावून तुम्ही 18 खासदार मिरवत बसत होता. आणि आता जेव्हा खासदार निवडून कसे आणायचे ह्याचे जसे प्रॉब्लेम झाले आहेत, वांदे झाले आहेत, तेव्हा पण ही मोदी साहेबांच्या प्रत्येक गोष्टीवर आढावा सुरू करायची. पण मी संजय राजाराम राऊतला सांगेन, इंडी अलायन्सच्या इंडी ब्लॉकच्या लोकांबरोबर तरी तू आणि तुझा मालक प्रामाणिक आहे का? तुम्ही कुठल्या तोंडाने मोदी साहेब आणि भारतीय जनता पक्षाच्या लोकांवर टीका करताय? आणि तुम्ही जास्त जागा टीका करत बसाल तर मग लंडनमध्ये उद्धव ठाकरे संजय राजाराम राऊतची एनडीए मध्ये येण्याच्या दृष्टिकोनातून कुठली बैठक झाली, कोणाबरोबर झाली, कुठल्या अटी शर्तीवर चर्चा झाली, कोणी बिनशर्त पाठिंबा, मग उद्धवजींनी मला एनडीए मध्ये घ्या, मी बिनशर्त तुमच्या बरोबर येतो असं कुठल्या हॉटेलमध्ये बसून सांगितलं? तुम्ही अगर जास्तच मोदी साहेबांवर आणि अमित शाह साहेब आणि अन्य लोकांवर टीका करत बसाल तर मग आम्हाला सीसीटीव्ही फुटेज त्या हॉटेलचे जाहीर करायला लागेल, फोटो जाहीर करायला लागेल की एका बाजूनी एनडीए मध्ये येण्यासाठी तडफडायचं, हातापाय जोडायचं, आम्हाला उद्या कसंही एनडीए मध्ये घ्या, आम्हाला काय ह्या काँग्रेस आणि इंडी ब्लॉकच्या लोकांबरोबर राहायचं नाही असं त्या लंडनच्या बैठकीमध्ये सांगायचं. आणि मग इंडियामध्ये येऊन नाक रगडायचं, मोदीजींवर टीका करायची. सांगलीच्या जागेचं निमित्त शोधून जिथे आमचे संजय काका निवडून येणारच आहेत, पण त्या जागेचं निमित्त शोधून उद्धव ठाकरे महाविकास आघाडीच्या बाहेर पडणार हे तुम्ही आताच लिहून ठेवा. आणि निवडणुकीच्या काही दिवसानंतर अगर असा विषय नाही घडला तर तुम्ही मला प्रश्न विचारायला या. किंवा एवढा हे नेहमी बाळासाहेबांच्या शपथा घेणारे हे संजय राजाराम राऊत आणि त्यांचे उद्धव ठाकरे शपथ घेऊन सांगावी
की लंडनमध्ये एनडीए मध्ये येण्याच्या दृष्टिकोनातून बैठक झाली नाही. शपथ घेण्याची हिंमत आहे का? म्हणून उगाच मोदी साहेबांवर टीका करत बसू नका. उगाच त्या काँग्रेस आणि राहुल गांधीवर खोटं प्रेम दाखवत बसू नका. कारण का तुम्ही एनडीए मध्ये येण्यासाठी किती उतावले झालेले आहात याच्यामुळे पुरावे सकट, फोटो सकट, व्हिडिओ सकट, कोणी काय कपडे घातलेले, कोणी टोपी घातलेली, हे सगळे फोटोग्राफ आम्ही जाहीर करण्यासाठी तयार आहोत. धन्यवाद. संजय राऊत असं म्हणतायत की शिक्षक मतदारसंघ आणि पदवीधर मतदारसंघामध्ये आम्ही उत्तम चेहरे दिलेले आहेत. अनिल परब सुद्धा उमेदवारी अर्ज भरणार मुंबईमधून असंही त्यांचं. अनिल परबनी ब्लॅकमेल करून ती उमेदवारी मिळवलेली आहे. अनिल परबनी मातोश्रीला ब्लॅकमेल केलेला आहे आणि अनिल परबची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर वरुण सरदेसाईंनी त्या दिवसापासून मातोश्रीमध्ये पाऊल पण ठेवलेलं नाही. कारण का आम्ही आतापर्यंत ऐकत होतो की वरुण सरदेसाई हे मुंबई पदवीधरचे उमेदवार असणार. त्याप्रमाणे मातोश्री मधल्या तिसऱ्या माळ्यात राहणाऱ्या वहिनींनी जोर लावला, मुलांनी त्या जोर लावला, पण अनिल परबनी ब्लॅकमेल केला आणि उमेदवारी मिळवलेली आहे. म्हणूनच तर वरुण सरदेसाई कुठे आहे, का दिसत नाहीये, मातोश्रीचं पाऊल का उंबरठा का गाठायला बघत नाहीत, हा प्रश्न जरा वरुण सरदेसाईला विचारा. कुठे गायब झालाय वरुण सरदेसाई, सरकारी भाषा. म्हणून यांनी उगाच उत्तम आव आणू नये. मातोश्रीमध्ये आणि उभाटामध्ये जे मुंबई पदवीधराच्या नावाने जे काही महाभारत सुरू आहे ते आता येणाऱ्या दिवसामध्ये कळेल. निवडणूक आयोगाबद्दल बोलताना संजय राऊत असं म्हणतायत की इलेक्शन कमिशन बद्दल लोकांच्या मनात अनेक शंका आहेत. वारंवार आम्हाला निवडणूक आयोगासमोर हात जोडावे लागत आहेत आणि निवडणूक आयोग देखील ऐकलं असं करत आहे. मग हे निवडणूक आयोग, ते निवडणूक आयोगावर आक्षेप संजय राजाराम राऊत आणि त्यांच्या उद्धव ठाकरे आणि त्यांचे लोक उभाटावाले 2014 आणि 19ला का घेतलं नाही? तुम्ही जेव्हा एनडीए मध्ये होता तेव्हा निवडणूक आयोग चांगला, तेव्हा निवडणूक आयोगाचा काहीच चिंता नाही तुम्हाला. कारण का तेव्हा तुमचे मोदी साहेबांच्या नावाने 18 खासदार निवडून यायचे दोन्ही वेळा. आता जेव्हा विरोधात गेला तेव्हा शेवड्या मुलांसारखं त्या काँग्रेस बरोबर बसून रडत बसतायत.